Hi friends, welcome to my channel Shri Mehendi. I'm Poonam. I'm starting 75 day challenge. जर तुम्हाला मेहंदी शिकायची असेल बेसिक पासून ब्रायडल लेवल पर्यंत, then you are at the right place. So let's start today's design. आज आहे डे 5 आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे चेक्सचे काही फिलिंग पार्ट. अर्धे फिलिंग पार्ट्स आपण डे 4 मध्ये पाहिले होते आणि आज डे 5 मध्ये आपण राहिलेले फिलिंग पार्ट्स बघणार आहोत. त्यामध्ये आपण आता पहिला चेक्स पाहणार आहोत. त्यामध्ये तुम्ही सिंगल लाईन चेक्स आखून घ्या. डिफरन्स अगदी लहान ठेवा, नॉर्मल डिफरन्स जसा असो तसा. त्यानंतर चेक्स कंप्लीट झाल्यावरती आपल्याला एक छोटासा डॉट द्यायचा आहे आणि त्यानंतर तो दोन्ही साईडकडनं थोडासा ओढायचा आहे आणि तसंच करत पूर्ण बॉक्स हा फिल करायचा. तीच प्रोसेस कंटिन्यू करा आणि बॉक्स पूर्ण करून घ्या. आणि बॉक्स पूर्ण कंप्लीट झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये मी देते त्याप्रमाणे अगदी मधोमध डॉट द्या. तो डॉट ठळक दिसल असा द्या, जेणेकरून पूर्ण चेक्स हा उठून दिसतो आणि फील भरून दिसतो, सुंदर दिसतो. तुम्ही बघू शकता. आता दुसरा चेक्स आपण पाहूया. दुसऱ्या चेक्ससाठी सुद्धा सिंगल लाईन बॉक्स आखून घ्यायचा आहे आणि बॉक्स आखून घेतल्यानंतर जिथे लाईन जॉईंट झाली आहे त्या जॉईंटवर एक क्रॉस छोटासा स्टार द्या. एक तुम्ही बघताय किती सुंदर दिसतंय ते, तसंच तुम्ही ट्राय करा. असा स्टार पूर्ण बॉक्समध्ये कंटिन्यू करा आणि त्यानंतर मधोमध एक छोटासा डॉट द्या. त्यामुळे तो पूर्ण बॉक्स कंप्लीट होईल आणि याचा फायनल लुक तुम्ही बघा. आता आपण तिसरा चेक्स कंटिन्यू करूयात. तिसऱ्या चेक्समध्ये आपण झिगझॅग लाईनचा बॉक्स क्रिएट करणार आहोत. झिगझॅग लाईन अगदी लहान लहान पण सरळ काढा, समान अंतर ठेवा. तुम्ही बघताय तसंच काढा अगदी. बॉक्स कंप्लीट झाल्यानंतर त्यामध्ये तुम्ही स्ट्रोक्स देऊ शकता किंवा नॉर्मली तुम्ही डॉट दिला तरी तो खूप सुंदर दिसतो. ह्यामध्ये तुम्ही लहान साईजमध्ये झिगझॅग लाईनचा बॉक्स काढला तरी छान दिसतो. मोठ्या साईजचा काढला तर त्याला आणखीन फील करावं लागेल तुम्हाला, जेणेकरून तो बॉक्स आणखी सुंदर दिसेल. तरी या बॉक्सचा तुम्ही फायनल लुक बघा. हाही खूप सुंदर दिसतोय बॉक्स. तुम्ही एकदा ट्राय करा. आता आपण चौथा चेक्स बघूयात. ह्या चेक्सला सुद्धा सिंगल लाईन चेक काढावा लागतो. अगदी थोडं अंतर ठेवा. सिंगल लाईन चेक्स कंप्लीट झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला हाफ सर्कल हा चारही साईडकडनं काढायचा आहे. जसं मी काढते तसं तो बॉक्स कंप्लीट झाल्यानंतर तो बॉक्स कंटिन्यू करा. तशी डिझाईन कंप्लीट झाल्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये जो असं स्टारसारखा जो शेप दिसतोय तो फिल करा आणि तो कंप्लीट झाल्यानंतर तुम्ही या चेक्सचा फायनल लुक बघा. हा चेक्स मोस्टली मेहंदीमध्ये फार यूज केला जातो फिलिंग पार्टसाठी. तर तुम्ही या चेक्सची प्रॅक्टिस करा, म्हणजे तुम्हालाही हा चेक्स जमेल आणि खूप सुंदर दिसतो हा चेक्स. आता आपण पाचवा चेक्स बघूयात. यामध्ये सुद्धा सिंगल लाईन चेक्स आधी पूर्ण करून घ्यावा लागेल. त्यानंतर बॉक्स कंप्लीट झाल्यानंतर जिथे लाईन्स जॉईंट झाल्यात त्या जॉईंटवर आपल्याला 4 पाकळ्या काढायच्या. जसं मी काढते तसंच त्या पाकळ्या कंप्लीट करा आणि ते कंप्लीट झाल्यानंतर तुम्ही बघू शकता राहिलेल्या रिकाम्या जागेवर तुम्ही डॉट देऊ शकता किंवा ते रिकामं सोडलं तरी खूप सुंदर दिसतं. हा चेक सिंपल आणि खूप सुरेख दिसतो. तुम्हीही ट्राय करा. आता आपण 6वा फिलिंग पार्ट बघूयात. यासाठी आपल्याला डबल लाईन चेक काढावा लागेल. डबल लाईन चेक्स काढल्यानंतर मी तुम्हाला सांगितलं होतं त्याप्रमाणे आधी स्पायरल काढा वरच्या कोपऱ्यात आणि त्याच्यानंतर 2 ते 3 लेअरमध्ये तुम्ही अगदी लहान लहान छोटेसे स्केलअप काढायला सुरुवात करा. आणि स्केलअप झाल्यानंतर खाली हलकासा एक स्ट्रोक काढा, जेणेकरून आणखी सुंदर दिसेल. आणि हेच कंटिन्यू करा. ह्याला ज्वेलरी पॅटर्न असं सुद्धा बोलतात, बिकॉज हे एक ज्वेलरी टाईप दिसते. त्यामुळे मला हा पार्ट खूप आवडतो आणि हा मोस्टली खूप यूज केला जातो इंडियन मेहंदीमध्ये. तर तुम्ही या चेक्सची नक्की प्रॅक्टिस करा.
तुम्हाला आजचे फिलिंग पार्ट आवडले का? मला कमेंट करून नक्की सांगा. And if you want more such designs, then don't forget to like and share. Subscribe to Shri Mehendi for 75 days challenge and join me in this amazing Mehendi journey. See you in the next video. Till then, keep practicing and keep shining. Thank you.